सिंधुदुर्गमध्ये तयार झालेला घटनाकार बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा चक्क जपानला निघाला। जपानमध्ये 15 तारखेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुतळा स्थानापन्न केला जाणार आहे। नेमकं या पुतळ्याचं काय वैशिष्ट्य आहे, तो कुठे बसवला जाणार आहे आणि तो कोणी तयार केलाय, या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास गावकर यांनी। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमधून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक पूर्णाकृती पुतळा आहे, तो आता जपानला निघालेला आहे। आपण ज्या ठिकाणी हा पुतळा बनवला त्या ठिकाणी आहोत। आपण पाहत आहे की हा कशा प्रकारे पुतळा आहे। या पुतळ्याची जी उंची आहे ती 6.5 फूट उंचीचा हा पुतळा आहे आणि सुमारे 450 किलो वजनाचा हा पुतळा आहे। आपण बघताय ते कशा प्रकारचा पुतळा आहे। हा पुतळा बनवायला जवळजवळ 5 ते 5.5 महिन्याचा कालावधी लागलाय आणि या पुतळ्याला 22.5 लाख रुपये खर्च आलेला आहे। हा पुतळा आज जपानला जाणार आहे। त्यानंतर 15ला ह्या पुतळ्याचं आहे ते जपानला अनावरण होणार आहे आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुतळा तिथे बसवला जाणार आहे। एकूणच हा पुतळा आहे तो बनवायला किती काळ लागला, आपण आपल्यासोबत हा पुतळा बनवणारे दाजी पांचाळ आहेत, कुडाळमध्ये त्यांनी पुतळा बनवलाय। मला सांगा, हा पुतळा बनवायला तुम्हाला किती काळ लागला? एकूण 5.5 महिने लागले टोटल। संपूर्ण या पुतळा सुरू केल्यापासून आज ब्रॉन्झचा पूर्ण तयार होण्यासाठी 5.5 महिने लागले। आणि कुठचे धातू यासाठी वापरलेत तुम्ही? त्यासाठी आपण जे साधारण पंचधातू ज्याला म्हणतात ते मेन बेस कॉपर, झिंक, लेड आणि टिन हे 4 आणि शास्त्राला सोनं किंवा चांदी थोडंसं टाकलंय त्याच्यात। 14 किंवा 15 तारखेला हा जपानमध्ये बसविला जाणार आहे आणि एकूणच जर बघितलं तर हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा किंवा महाराष्ट्राचा सन्मान आहे असं म्हणावं लागेल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।